नमस्कार मित्रांनो, मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शिक्षक भरती कंत्राटी शिक्षक भरतीसाठीचा शासन निर्णय नवीन जाहीर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून जी शिक्षक भरती आहे ती कंत्राटी पद्धतीने करण्यासाठीचा हा जी आर आहे. पाहू शकता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्याबाबतचा हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. यानुसार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत राज्यात 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करायची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. तसेच राज्यातील डीएड आणि बीएड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही. यास्तव अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तसेच डीएड आणि बीएड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदांवर काम करण्याची संधी प्राप्त होईल. वास्तव 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बीएड अर्हताधारक पात्र उमेदवारांनी नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसार शासन निर्णय पाहू शकता. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या उपरोक्त वाचन क्रमांक 4 येथील शासन निर्णय 5 सप्टेंबर 2024 अन्वये निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एका पदावर डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी. याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहेत. सदर नियुक्तीसाठी शासन निर्णयानुसार किमान आणि कमाल वयोमर्यादा लागू राहील. डीएड आणि बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल. यामध्ये सुरुवातीला नियुक्तीचे हक्क कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल. यामध्ये मानधन ₹15,000 प्रतिमाह कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त असेल. याचबरोबर एकूण 12 रजा देय असतील. एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा या विनावेतन असतील. कोणतेही प्रशासकीय अधिकार यामध्ये नसणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. बंधपत्र आणि हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने तसेच शिक्षकीय पदांच्या विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तींची राहील. या आशयाचे बंधपत्र जे हमीपत्र आहे ते घेण्यात यावे. बंधपत्र हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी आणि शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी आणि शर्ती मान्य असल्याबाबतचं तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्कांची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत आक्षेप राहणार नाही याची देखील उल्लेख करण्यात यावा. यानुसार अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत. त्याचबरोबर सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना जी आहेत त्या निर्गमित कराव्यात. नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीने सेवा समाप्त करण्याचे अधिकार सुद्धा राहतील. याचबरोबर करार पद्धतीने नियुक्ती करायच्या शिक्षक शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने
सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात येईल. करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे व माहिती आधार सामग्री बाबत गोपनीयता पाळणे आवश्यक आहे. याचबरोबर करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेल्या कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील. सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल. याचबरोबर शाळेची पटसंख्या 10 पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेली डीएड आणि बीएड अर्थधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील. नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल. यामध्ये करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी. करार पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले इतर संबंध जाहीर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर ज्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्यरत 2 नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राधान्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी. यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी. जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवानिष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे. तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकांची बदली करण्यात यावी. तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये. कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखांचे असेल. त्यानंतर गट शिक्षण अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल. याचबरोबर संदर्भीय शासनपत्र दिनांक 7 जुलै 2024 आणि शासनपत्र 15 जुलै 2024 अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे 10 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील. यासाठी देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयापासून दिनांकापासून दिनांक रुपये जे आहे 15,000 एवढे राहील. सदर बाबींवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. सदर शासन निर्णयातील तरतूद केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू राहतील. सदर शासन निर्णय अधिकृत संकेतस्थळावर जारी आहे, चेक केला जाऊ शकतो. याची PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर पाहू शकता स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्वाचे अपडेट. 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त केले जाईल आणि त्यांना 15,000 मासिक जे मानधन आहे तो दिले जाईल. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आलेली आहे. कंत्राटी पदभरती कंत्राटी शिक्षक पदभरती बाबत तो शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे, चेक केला जाऊ शकतो. याचबरोबर या संदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.